काय करायचंय आपल्याकडे? कटलेट. कटलेट साठी तू आधी काय करून घेतलंयस हे? बटाटे शिजवून. हो का, 2 शिट्या केल्यास का? आता मी हे सालं काढून खिसणार. हे काय घेतलंयस? गाजर. हे गाजर खिसून. होय. हे काय घेतलंयस? मी बीट खिसून घेतलंय, एकदम फ्रेश बीट. ओके. हे काय आहे हिरवं हिरवं मिहीर? हा श्रावण घेवडा बारीक करून घेतलाय. बर. हे काय आहे म्हणू? हिरवे कॅप्सिकम मिळतात का? हा. ते बारीक करून. अरे वा, तू बारीक केलास? अरे बापरे. हे वाटीत काय आहे मिहीर? हे आणि लसूण बारीक करून. ओके ओके. बटाटे खिसून झालेत का? हो, हे बघ, हे बटाटे खिसून झाले. आता दाखव प्रोसिजर, काय काय करशील? दोन्ही टाकलंस का? बर. आता काय करणार? आता काय करशील? आता बीट टाकून घेतो. बर, घे. करशील? आता गाजर टाकून घेतो. बर, ओके. आता काय घालायचंय? हे आलं लसूण पेस्ट ह्याच्यात टाकून घ्यायचंय. बर. आता सगळ्या भाज्या टाकून झाल्यात. आता ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. बर, चवीप्रमाणे. वा, सगळं टाकलं? लागेल का एवढे? हो लागेल. आता काय टाकतोयस? हे आपण जी पूड टाकतोय. बर. अनेक चमचा लागेल काय बाळा? हो, टाकणार आहे ना आम्ही. अजून चमचा एक घ्यायचा. टाकतोयस? धने पूड टाकतोय. बर, किती चमचे टाकणार आहेस? 4. बर, ओके. टाक. झाले का? आता काय करतोयस? आता मी तिखट घालतोय. मी खाणार आहे ना, म्हणून जरासं घालतोय. बर. सगळे पूड एकाच जागी घालायला मी. सगळं झालंय का घालून? होय. बर, आता काय करशील? आता सगळं मिक्स करून घेतो. बर, घे मग. होय. बर. छान मिक्स केलंयस रे बाळ. आता काय करतोयस? आता मी कॉर्नफ्लोअर घालतोय 1 वाटी. बर, घाल. कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी अरारूट पण चालेल का? अरारूट पण चालेल. ओके. आता हे मिक्स करून घ्यायचं का? होय. म्हणे हे काय घेतलंयस रे? कंटाळलेला आहे, आता उत्तर देत नाही येतो, त्यामुळे आता पुढची रेसिपी त्याच्या नानीकडून. हा रवा घेतलेला आहे, एकदम बारीक आपला उपीटाचा जो रवा असतो तो घेतलाय आणि त्याच्यात थोडं चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे मी. आणि मगाशी ना हे आपल्याला शिजत ठेवायचं राहिलेलं होतं, ते मी आता हे जे ग्रीन पीस आहेत ते 1 वाटीभर शिजत ठेवलेत. शिजवल्यानंतर थोडं त्याला मॅश करून आपण ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आणि ह्या रव्यामध्ये थोडं तांदळाची पिठी. आता पुढची रेसिपी नीट ऐक बेटा. रव्यामध्ये काय घातली आहे? तांदळाची पिठी. एका वाटीमध्ये थोडा मैदा घेतलाय मी, 4 चमचे. हे पाणी निथळून आता थोडं मॅश करून घेऊया. शॅलो फ्रायसाठीचे हे कटलेट छान गोल जसा आपल्याला पाहिजे तसा करून घ्यायचा आहे. आता काही कटलेट मी जामुनच्या आकाराचे करते आणि हे मी शॅलो फ्राय केलेले आहेत बघा, असे साईजचे करून घेणार आहे कटलेट. आता हे जामुन कटलेट बिलकुल रेडी आहेत.